जागृती लहानपणापासून अशी थोडी हट्टी आणि मुलांप्रमाणेच होती. आम्ही तिला असं कधी मुलगी म्हणून मानलंच नाही. ती आमचा मुलगाच आहे. तिला आधीपासून जसं मनासारखं पाहिजे तसं मनाप्रमाणेच घडत गेलं व्यवस्थित. आणि आम्हाला कसं आहे जावई पण आमच्या मनाप्रमाणे जसे पाहिजे तसे मिळालेले आहे. म्हणजे अपेक्षेप्रमाणेच आहे आमचं व्यवस्थित सर्व. तिला मुंबईच पाहिजे होतं. मुंबईतच तिच्या मनासारखं मिळालं. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तिच्या मनाप्रमाणेच घडत गेल्या. आम्हाला आमचे दोघेही जावई अगदी म्हणजे आमच्या मनाप्रमाणे आणि व्यवस्थित शांत छान आहे. त्यांच्या घरचे लोक, त्यांच्या तिकडे पूर्ण फॅमिली, त्यांची पूर्ण फॅमिली, दोघांची मोठ्या जावईची सुद्धा फॅमिली, यांची सगळी फॅमिली. आम्ही पूर्ण अभ्यास करूनच आम्ही हा निर्णय घेतला की हे लग्न व्हावं. हळद हसू मेंदी रचली गमी 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंदी रचली गमी 7 जन्म आज ओवली. दारावर तोरणमणी इवली आस काळजाची हुके गती नुसता भास. नाती नवी गमी जोडली 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंदी रचली गमी 7 जन्म आज ओवली. आपल्या मुलींना म्हणजे घरी व्यवस्थित पाहिजे, त्रास नको. लोक पण आपल्यामध्ये सांभाळून घेणारे पाहिजे, मुलींना सांभाळून घेणारे पाहिजे, व्यवस्थित मॅच आपल्यामध्ये ॲडजस्ट व्हायला पाहिजे. हेच आम्ही पाहिलं. आणि आम्ही असं तो आधी विचार केला, कधीच विचार केला नाही की तिने खूप मोठ्या घरात जावी म्हणून, श्रीमंताच्या घरात. आम्ही मनाची श्रीमंती पाहिली आणि खरोखर ते मनाच्या श्रीमंतीप्रमाणे श्रीमंत आहेत, मनापासून श्रीमंत आहेत. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता. तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. जेव्हा फर्स्ट टाइम निरंजन जागृतीला घेऊन घरी आला, दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे ती मुलगी अशी 5 मिनिटात आमच्या सगळ्यांबरोबर मिक्स झाली आणि असं वाटतच नव्हतं की ती कोणीतरी वेगळी मुलगी आहे किंवा फर्स्ट टाईम भेटली आहे म्हणून. इट वॉज रिअली अमेझिंग. ती खूप मस्त जेलप झाली आणि निरंजन पण तेवढाच जबरदस्त पर्सनॅलिटीला आहे, खूप दूरदर्शी आहे. सो आय थिंक दोघांची जोडी खूप मस्त आहे. आणि ऑफकोर्स त्यांच्या पुढच्या मॅरेज लाईफसाठी देअर आर सो मेनी गुड विशेस. मन बेभान बेभान होई मग प्रीतीला उधाण येई. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ.
जागृतीची नणंद. जेव्हा मला कळलं की दादांनी जागृतीला सिलेक्ट केलेलं आहे लग्नासाठी आणि जेव्हा मी तिला भेटली, ती पहिल्यांदा माझ्या घरी आली, तेव्हा मला वाटलंच नाही की मी हिला पहिल्यांदा भेटते आहे. तिचा स्वभाव खूप मोकळा आहे आणि ती अगदी माझ्या फॅमिलीमध्ये मॅच होणारी आहे. वेगळी अशी काही ती जाणवलीच नाही पहिल्या भेटीतही नाही. आणि नंतर आम्ही दिवाळीलाही परत भेटलो, शेतात खूप खूप मजा केली. मला तिचा स्वभाव फार आवडला आणि मी तिची नणंद नाही तर तिची मैत्रीण बनून राहण्याचा नेहमी प्रयत्न करेल. त्यांना दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्याला नेहमीच माझे आईवडील खूप साधे असल्यामुळे आईवडिलांना समजून घेणारी हवी होती, ती तशी नक्कीच आहे. त्याच्यामुळे मला ती माझी वहिनी म्हणून खूप आवडते. मैं जी सकदा नहीं, कोई दूसरी मैं शर्ता भी रखदा नहीं, क्या तेरे बाजो मेरा सच्चिया मोहब्बत वे माही किते और नहीं हो मिलना, जिते भी तू चले माही मैं तेरे पीछे पीछे चलना. फर्स्ट मीटिंग आपली 12 मेला भेटलो होतो फर्स्ट मीटिंग. आणि त्याची बॅक स्टोरी म्हणजे हिचा मावस भाऊ, दोघं मावस भाऊ हिचे, निलेश आणि पुष्कर माझे रूममेट्स होते. तर त्यांच्या थ्रू म्हणजे आमची ओळख झाली. ॲक्च्युली ओळख तर तशी एक सुदर्शन म्हणून यांचा फॅमिली फ्रेंड आहे, त्यांचा मुलगा आहे. त्याच्या एंगेजमेंटला पहिल्यांदा आम्ही प्रत्यक्ष पाहिलं होतं एकमेकांना. त्यावेळी काही असं बॅकग्राऊंड वगैरे काहीच नव्हतं. पण नंतर पुष्करने मला पुश केलं म्हणण्यापेक्षा विचारलं की असं असं आहे, एक माझी बहीण आहे, तिचं लग्न करतायत वगैरे. आणि आमचं जरा एज्युकेशनल बॅकग्राऊंड वगैरे सेम होतं, फील्ड सेम होती. त्याच्यामुळे ते बोलले, पुष्कर बोलला की जर तुला चालत असेल तर विचार कर वगैरे. मग मी त्याला बोललो की ठीक आहे, तू अगोदर आम्ही भेटतो, विचार एकमेकांशी बोलतो आणि मग ठरवतो म्हटलं. आणि मग त्यानंतर 12 मेला आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. त्यावेळेस फर्स्ट टाईम भेटलो म्हणजे थ्रू पुष्कर, म्युच्युअल कनेक्शनने आम्ही भेटलो फर्स्ट टाईम कॉफी शॉपमध्ये. आणि त्या टाईमला मला असं वाटलं की ठीक आहे, हाफ अँड आवरमध्ये मीटिंग संपेल. पण त्या गप्पा 2 तास चालल्या आणि वेळ कुठे गेला कळलं नाही. घरच्यांचा फोन आला, 10 वाजले होते म्हणून मग घरी जायला लागलं परत, नाही तर आमची काही इच्छा नव्हती परत घरी जायची. आणि तेवढ्या शॉर्ट टाईममध्येच एक वाईब झालेलं की हां बाबा, ही इज द राईट पर्सन विथ हुम आय कॅन स्पेंड माय होल लाईफ. तसं म्हणायचं तर निरंजन आणि जागृती असे मेड फॉर इच अदर वाटतात. जेवढी ती अशी ॲक्टिव्ह आणि स्पोर्टी आहे, तेवढाच निरंजन एकदम शांत, शाय. आणि दोघं पण एक दुसऱ्यासोबत असले की खूप छान राहतात. मला बघायला खूप आवडतं त्यांना. जागृती आणि निरंजन, विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. आमच्या पूर्ण ग्रुपकडून, आमचे जेवढे पण कॉमन फ्रेंड्स आहेत, आमच्या सगळ्यांकडून त्यांना हॅपी मॅरिड लाईफ. અને ભૂલો બધી વાત, પ્રેમની આ મૌસમ છે. अब आओ मेरे पास, रह जाओ मेरे साथ, प्रेमनी आ मौसम छे. होई गई रात અને ભૂલો બધી વાત, प्रेमनी आ मौसम छे. अब आओ मेरे पास, रह जाओ मेरे साथ, प्रेमनी आ मौसम छे. मिल जाए मुझको अगर साथ तेरा, तो भूलूं मैं सारा जहां.
दिला